बारामती लोकसभा निवडणुकीकरता महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार पत्रकामध्ये राज ठाकरेंचा फोटो सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलाय। राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर रामदास आठवले, महादेव जानकर आणि राज ठाकरेंचाही या पत्रिकेमध्ये समावेश करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे आणि मोदी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावरती येण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे। सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये स्कूटीवरती बसून प्रचाराला सुरुवात केली। यावेळी त्यांनी देशातील जनता, शेतकरी आणि तरुणांसाठी निवडणूक लढते अशी प्रतिक्रिया दिली। तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येते। बारामती, रायगड, कोल्हापूरसह 11 मतदारसंघांमधील मतदानाची अधिसूचना आज जारी करण्यात काल आली आणि आजपासून उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यामध्ये येऊन प्रचाराचा धडाका लावलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत आणि गोंदियात आज जे.पी. नड्डा सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावरती आहेत। नांदेडच्या हदगाव इथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंची हदगावात सभा होणार आहे। उद्धव ठाकरे पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। बोईसरच्या आंबटकोड मैदानामध्ये ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। ठाकरे गटाच्या पालघरच्या लोकसभेच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्तेंना मुख्यमंत्र्यांनी बोलावलं असून अजय बोरस्ते हे ठाण्याकडे रवाना झालेत। हेमंत गोडसेंऐवजी बोरस्ते यांना उमेदवारी देण्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यामध्ये एकत्रित 6,006 जाहीर सभा घेण्यात येणार आहेत आणि उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवारांच्या उपस्थितीत या सभा होणार असून शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष केलं जाणार आहे। अजित पवार आज मुंबईच्या दौऱ्यावरती येणार असून राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात त्यांनी बैठकीचं आयोजन केलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे। यावेळी बैठकीला पक्षाचे नेते उपस्थित राहतील। महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी आणि आदित्य ठाकरे यांची एकत्र सभा होण्याची शक्यता आहे। येत्या 15 एप्रिलला चंद्रपुरात ही सभा होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। बीड जिल्ह्यात महायुतीमध्ये अभूतपूर्व ऐक्य पाहायला मिळते। पंकजा मुंडेंना विजयी करण्यासाठी धनंजय मुंडे मैदानात उतरलेत। पंकजा मुंडेंना विजयी करणारच असं प्रतिपादन धनंजय मुंडेंनी केलं, तर बजरंग सोनावणेंना संधी दिली तेव्हा त्यांनी काय विकास केला याचा त्यांनी हिशोब द्यावा असं देखील धनंजय मुंडे म्हणाले। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला। 14 एप्रिलला धैर्यशील पाटलांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश होणार असून त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी शरद पवार गटाकडून दिली जाणार आहे। राम मंदिरासाठी निधी जमा होईल का याबाबत अनेकांना शंका होत्या, मात्र लोकांनी मदत केली आणि खूपच कमी वेळात भव्य राम मंदिर उभारलं गेलं असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं। नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर सुभाष चौधरी यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आणि विद्यापीठात विविध कामात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवत सुभाष चौधरींना 1.5 महिन्यापूर्वी राज्यपालांनी निलंबित केलं होतं, मात्र उच्च न्यायालयानं डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या निलंबनाचा निर्णय रद्द केला। सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसतेय। सोन्यानं 72,120 रुपयांचा टप्पा गाठला असून वर्षभरात सोन्याच्या दरात 14% वाढ झाली आहे। तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोनं लवकरच 75,000 रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। नाल्यामध्ये वारंवार कचरा, प्लास्टिक टाकल्यामुळे अतिवृष्टीत नाले तुडुंब भरतात आणि पाणी वस्तीत शिरण्याचे प्रकार घडतात। हे टाळण्यासाठी पालिकेने आता कठोर पावलं उचलली आहेत। नाल्यामध्ये कचरा टाकल्यास 1,000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे। कचरा टाकणाऱ्यांवरती क्लीनअप मार्शल आणि सीसीटीव्हीची नजर असणार आहे। आयपीएलच्या सामन्यांमुळे बेस्टच्या तिजोरीत भर पडली आहे। प्रेक्षकांमधील लहान मुलांना वानखेडे स्टेडियमवरती आणण्याचं काम बेस्ट उपक्रमाच्या 500 बसेसद्वारे केलं जात असून यातून बेस्टला 60 ते 80 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्व सुनावण्या येत्या सोमवारपासून ऑनलाईन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। मुंबई ग्राहक पंचायतीनं गेल्या 1.5 वर्षांपासून केलेल्या या पाठपुराव्याला अखेर यश आलंय। या निर्णयामुळे आता दिल्लीमध्ये न जाता तक्रारदार तसंच प्रतिवाद्यांना सुनावणीला हजर राहता येणार आहे। लोकसभा निवडणुकीत राज्याच्या 48 मतदारसंघातील सुमारे 9.25 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून मतदारांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे। पुण्यामध्ये 82,82,363 नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत।
35,000 दिव्यांग नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या दिव्यांग मतदारांसाठी ठाण्यामध्ये स्वतंत्र 18 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसंच अन्य कामांसाठी केलेल्या 1300 कोटींच्या कथित खर्चाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेनं 20 सदस्यीय विशेष एसआयटी स्थापन केली आहे. उलवे, खारघर आणि तळोजासह द्रोणागिरीचा पाणी पुरवठा आजपासून 3 दिवस बंद राहणार आहे. हेटावडी जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीच्या दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसराईच्या हंगामामुळे लालपरी हाऊसफुल झाली. तिकीट सवलतीमुळे ज्येष्ठ आणि महिला प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून बसगाड्या वाढवण्याची मागणी प्रवासी करत आहेत. कांद्याला अपेक्षेप्रमाणे भाव नसल्याने शेतकरी चाळीत कांदा साठवतायत आणि अहमदनगर बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात कांद्याला अवघा 1200 ते 1500 रुपये भाव मिळाल्यानं शेतकरी संकटात सापडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू बीची आवक कमी होत असली तरी अजूनही काजू बीचा दर प्रतिकिलो 110 रुपयांवरती स्थिरावलाय. दरम्यान प्रतिकिलो 10 रुपये अनुदानाबाबत देखील कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे काजू उत्पादकांमध्ये नाराजी आहे. देशातील बाजारात सोयाबीनची भाववाढ कायम आहे तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी 4,400 ते 4,600 रुपयांचा भाव मिळतोय. देशातील सोयाबीन बाजारात चढउतार दिसून येतील भावात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. बाजार समित्यांमधील कापसाचे भाव स्थिर आहेत आणि कापसाला सरासरी 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कापसाचे भाव आणखी काही दिवस स्थिर राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर आहे तर आल्याला लग्नसराई आणि सणांमुळे चांगला भाव मिळतोय. सध्या आल्याचे भाव 7,000 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. आल्याची ही भाव पातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. वाढत्या उन्हामुळे लिंबाला मागणी वाढली आहे पण वाढतं ऊन आणि पाणी टंचाईचा लिंब पिकाला फटका बसल्यामुळे लिंबांची आवक घटली आहे. परिणामी लिंबाला गुणवत्तेप्रमाणे 6,000 ते 9,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. जळगावामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. तब्बल 1 ते 1.5 तासांपर्यंत शहरातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. अक्षरशः पावसानं धुमाकूळ घातला. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र पिकांचं नुकसान होण्याच्या भीतीनं शेतकरी हवालदिल झालेत. विदर्भामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली असून मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यांना पावसानं तडाखा दिला आणि या अवकाळी पावसामुळे यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातील 50,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. जळगावच्या भुसावळ तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलंय आणि सलग 2 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे तापमानात मोठी घट झाली तर केळी, कांद्यासह काढणीला आलेल्या गहू, फळबागा पिकं धोक्यात आली आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय आणि जिल्ह्याचं तापमान 18 अंशांवरती पोहोचलं असून गोंदिया जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. अहमदनगर शहराच्या काही भागात 3 दिवसांनी पाणीपुरवठा केला जातोय आणि महानगरपालिकेने वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या पाणी टंचाईमुळे चारा टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी चाराबंदीचे आदेश दिलेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून चारा नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. 4 ते 5 महिने पुरेल इतकाच चारा साठा शिल्लक राहिल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. एकीकडे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते तर दुसरीकडे पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटलेली असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते आणि याचाच परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावरती होतोय. यावल चोपडा रोडवरती असलेल्या गुड नदीच्या पुलावरती कारनं अचानक पेट घेतला. या कारमध्ये एका घरातील सामान पूर्णपणे जळून खाक झालंय. प्रसंगावधान राखत वाहन चालकानं कारमधील लहान मुलाला देखील बाहेर काढल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली. रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. रेल्वे विभाग सुपर ॲप लॉन्च करणार असून या ॲपमध्ये तिकीट बुकिंग आणि ट्रेन ट्रॅकिंगसह सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक समस्येसाठी वेगवेगळ्या ॲपची गरज नसेल. परभणी जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालाय आणि यावेळी इळेगाव येथील शेतकरी आणि सोनपेठ तालुक्यातील वृद्ध महिलेचा वीज पडून मृत्यू झाला तर 2 बैल सुद्धा दगावलेत. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा पाऊस झाला आणि यावेळी
निमखेड शिवारात वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला असून ज्वारी, बाजरी यासोबतच उन्हाळी पिकं सुद्धा आडवी झाली आहेत. गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यामध्ये NT3 वाघीण दाखल झाली आणि कॉलर आयडीच्या माध्यमातून वनविभाग 6 महिने वाघिणीच्या हालचालींवरती नजर ठेवणार आहे. शिवाय याचा वनविभागाला अभ्यास करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. चैत्र महिन्यातील असह्य होणाऱ्या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी तुळजाभवानी मातेला हातपंख्याला वारा घालण्याची परंपरा आहे आणि यानुसार देवीचे सेवेकरी असलेले पलंके कुटुंबियांनी ही परंपरा जपत देवीला मखमली पंखांनी वारा घालायला सुरुवात केली आहे. तर पावसाला सुरुवात होईपर्यंत देवीला वारा घातला जातो. तुळजाभवानी मातेचे 206 किलो 723 ग्रॅम सोनं तसंच 2570 किलो चांदी वितळवण्याचा निर्णय मंदिर संस्थानं घेतला. या संदर्भात जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी लेखी आदेश दिलेत आणि त्यासाठी मंदिर संस्थानं समिती देखील गठीत केली आहे. जळगावच्या नसिराबादमध्ये महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं समस्त माळी पंचमंडळ आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले उत्सव समितीच्या तर्फे भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आणि या मिरवणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील सहभाग घेत डीजेच्या तालावर ठेका धरला. कार्यकर्ते गमवायला वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही. विजय शिवतारे या कार्यकर्त्याला गमवायचं नव्हतं असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आपल्या उमेदवार सुनेत्रा, अजितदादा पवार आणि निशाणी घड्याळे. शिवसैनिकांना घड्याळ चिन्हाची सवय नाही, पण एक एक मत अमूल्य आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. राजकीय जीवनात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. मी शिवतारेंचं शत्रुत्व पाहिले आणि त्यांनी मला सांगितलं आता मैत्री काय असते ते देखील पहा अशा शब्दात अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावरती काय घडलं ते सांगितलं. मला काही नको, माझ्या भागातील प्रश्न सुटले पाहिजेत इतकंच ते म्हणाले. बारामतीच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा बारामती नाही तर पुरंदरचा असेल असा शब्द विजय शिवतारे यांनी अजित पवारांना दिला. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार उमेदवार असल्या तरी खरे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि त्यांच्या विजयासाठी आम्ही काम करणार असल्याचं ते म्हणाले. श्रीमंत शाहू महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरती माफी मागण्यास संजय मंडलिक यांनी नकार दिला. मी कोणताही अपमान त्यांचा केलेला नाही. महाराजांनी दत्तक आहे की नाही हे जाहीर करावं असं ते म्हणाले. आणि आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत असं वक्तव्य मंडलिक यांनी केलंय. मी शाहू महाराज यांना रिंगणात उतरू नका म्हणून सांगितलं होतं. वय झालं म्हणून नव्हे तर पार्टीचे उमेदवार असाल तर आज जे झालं ते होईल असं सांगितलं होतं असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं. क्रिकेटच्या मैदानात आलो तर बॉलच टाकायचा नाही, खेळायचं नाही असं कसं होईल असा सवाल त्यांनी केला. महाराजांना खासदार करायचं होतं तर मग राज्यसभेचं का केलं नाही अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रात नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी तसंच उरलेली काँग्रेस असे 3 पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आलेत. पण 3 तिघाड आणि काम बिघाडाची परिस्थिती असल्याची जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. तर शरद पवार 10 वर्ष केंद्रात मंत्री होते आणि यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा हिशेब द्यावा अशी टीका अमित शहांनी केली. आमच्या विकासाचे इंजिन नरेंद्र मोदी आहेत आणि त्याला दीन दलित शेतकरी मजूर यांच्या विकासाचे डबे लागलेत. पण दुसरीकडे केवळ इंजिन आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरती टीका केली. नेता, नीती आणि नियत नसलेल्या काँग्रेसला शून्यावरती आणणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. नाशिकचा उमेदवार जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत वाद सुरूच राहणार असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. जे काय होईल ते होईल, ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम सगळ्यांनी करायचं असं ते म्हणाले. चार जून नंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपात येतील असा दावा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय. तर गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये भाजप पराभूत होणार असल्यानं आपलं मंत्रिपद जाईल ही भीती असल्यामुळे धर्मराव बिनबुडाचे आरोप करतायत असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गोंदिया दौऱ्यावरती होते आणि यावेळी ते पदयात्रा पूर्ण न करताच निघून गेले. त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात नाराजी बघायला मिळाली. उदयनराजे यांनी रडीचा डाव खेळू नये असं वक्तव्य शशिकांत शिंदेंनी केलं. मी निवडणुकीपुरता नाही तर 12 महिने जनसंपर्कात असतो. खोट्या केसेस टाकून राजकारणात कुणाचा आवाज दाबणं याला लोकशाही म्हणत नाही तशी टीका त्यांनी केली. मलाही राज्यमंत्रीपदाचा अनुभव आहे. धुळ्याचे प्रश्न मी निश्चितच सोडवेन असा विश्वास शोभा बच्छाव यांनी व्यक्त केला. सगळ्यांनीच पक्षीय शिस्त पाळली पाहिजे, पण जर का नाराजी असेल तर वरिष्ठ त्यांची समजूत काढतील असं आवाहन त्यांनी केलं.
चिलीमध्ये कामगार केंद्रीय संघटनेनं सर्वसमावेशक सुधारणांच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारलाय. गुरुवारी सॅन्टियागो इथल्या संपामध्ये हजारो नागरिक एकत्रित आले. अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांच्या सरकारवरती आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. युनिटी फॉर अ फेअर चिली असा संदेश आंदोलक देत होते. कर, पेन्शन आणि आरोग्य सेवा सुधारणांमध्ये बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्स आणि काही भागामध्ये बस चालकांनी संप पुकारले आणि सुमारे 90 बसेस थांबवल्या गेल्यामुळे संपाचा मोठा फटका नागरिकांना बसलाय. पगार वाढवून देण्याची मागणी चालकांनी केली. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली. इथे एका छोट्याशा ब्रेकची लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.